अमरावती शहरात जय श्रीरामाच्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले आहे। अखंड भारताच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले। बालाजी प्लॉट येथून सुरू झालेली ही रॅली शहरातील विविध भागातून फेरी मारत देशभक्तीचा संदेश देत होती। अखंड भारताच्या संकल्पाकरिता विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या नेतृत्वाखाली अमरावतीत भव्य बाईक रॅली काढण्यात आली। या रॅलीची सुरुवात बालाजी प्लॉट येथून करण्यात आली। शेकडो कार्यकर्ते जय श्रीरामच्या घोषणांनी संपूर्ण शहर भारावून गेलेत। या रॅलीद्वारे देशातील सध्या खंडित झालेल्या भागांना पुन्हा अखंड करण्याचा संकल्प करण्यात आलाय। या रॅली दरम्यान नागरिकांनीही उत्साहाने स्वागत केले। पोलिसांनी वाहतूक व्यवस्थापनासाठी विशेष बंदोबस्त ठेवला होता। या कार्यक्रमात विश्व हिंदू परिषदेचे आणि बजरंग दलचे पदाधिकारी उपस्थित होते। या रॅलीचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला। या उपक्रमातून तरुणांना राष्ट्रप्रेमाचा संदेश देण्यात आला। जय श्रीराम। मैं सिद्धू डेंडवाल बजरंग दल महानगर संयोजक। आज विश्व हिंदू परिषद बजरंग दल की ओर से अखंड भारत दिवस संकल्प दिवस के उपलक्ष्य में भव्य बाइक रैली का आयोजन किया गया है। आज जो 14 अगस्त को जो रैली निकाली जा रही है, जो हमारी को जो आज़ादी मिली है ये अधूरी आज़ादी है, क्योंकि हमारी को जो पूरी आज़ादी होना था ये हो ही नहीं, इसलिए ये रैली का आयोजन किया जाता कि हमारी उम्मीद है कि एक दिन ये पूरा भारत अखंड होगा। इसी आस्था और विश्वास के साथ हम इस रैली का आयोजन किया। आजचा हा संकल्प दिवस म्हणजे काय तर आपण जे आपला भारताचा जे खंड विखंडन झालेला आहे एवढ्या दिवसापासून, तर आपला हा संकल्प आहे की आपला जो आर्यकालीन भारत होता, जो अखंड होता, ज्याच्यामध्ये भूटान, बांगलादेश, म्यानमार, तर आपल्या पूर्ण उत्तर साईड जी आहे आपली खंडित झालेली आहे, तर या अनुषंगाने का होईना आपल्याला एकत्र यायचं आणि पूर्ण आपल्या हिंदू संस्कृती जी आहे, आपला अखंड भारत आहे तो पूर्ण अखंडित करण्यासाठी प्रयत्नशील राहायचं आहे। तर आजच्या दिवशी आपण हा संकल्प घेऊया आणि आजच्या या कार्यक्रमाला पहिलं पाऊल का असेना सुरुवात करूया। जय श्रीराम। आगामी काळात जो खालिद का शिवाजी हा चित्रपट सेन्सर बोर्डांनी त्याचा ट्रेलर त्या ठिकाणी प्रदर्शित झाला आणि त्यामध्ये जे खोटे दावे करण्यात आले आणि खोटा महाराजांचा इतिहास आणि महाराजांचा इतिहास खोडसाळपणे जो मांडण्यात आला आहे, जो चुकीचा इतिहास मांडण्यात आला आहे, त्याला आमचा सगळ्यांचा विरोध आहे आणि त्याच्यावर सध्या सेन्सर बोर्डाने बंदी आणली आहे तात्पुरती, पण ते पुढे बंदी उठून तो चित्रपट जर समाजासमोर आला तर खऱ्या अर्थानं जो महाराजांचा इतिहास आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा तो खोटा इतिहास त्या ठिकाणी प्रदर्शित होईल आणि म्हणून आमचा सगळ्यांचा त्याला विरोध आहे आणि तो विरोध आम्ही या ठिकाणी आंदोलनातून करणार आहोत। सध्या आमचं साक्षरी अभियान या ठिकाणी सुरू आहे। अमरावतीत काढलेली अखंड भारत बाईक रॅली केवळ धार्मिक उत्साहाचा नव्हे तर राष्ट्राच्या ऐक्याचा संदेश देणारी ठरली। जय श्रीरामाच्या गजरात आणि भगव्याच्या लहरींनी संपूर्ण शहर देशभक्तीच्या रंगात रंगून गेलेत।